छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी हीच केतन हीच केतन। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार आपल्या सोबत आहेत। नागरिकांच्या काय भावना आहेत, नागरिकांचे मूलभूत सुविधा त्यांना मिळणार आहेत का काय, किंवा त्या कशा पद्धतीने पूर्ण करणार आहेत, काय आहे त्यांच्या भावना, येणारे भावी नगरसेवक कशा पद्धतीने नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करणार आहेत, काय त्यांच्या मनातला संकल्प आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडून। आपल्यासोबत उमेदवार आहेत। आपलं नाव आणि आपलं पक्ष आणि नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, प्रभाग क्रमांक 9 मध्ये ड या भागात उमेदवारी करतो आहे। शिवसेना या पक्षाकडून माझी उमेदवारी झाली। काय म्हणाल आपण? मी हेच म्हणतो, आमच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमच्या प्रभागात मोठं उद्यान जे नदीमध्ये म्हणजे मोसम नदीला लागून आहे ते पूर्ण तर लवकरात लवकर होईल आणि उरलेल्या जेवढ्या भुयारी गटाराचं जे कामं बाकी आहेत ते पण लवकरात लवकर होईल। सिमेंट काँक्रीटचे रोड जो महात्मा फुले रोड आहे तिथेसुद्धा सिमेंट काँक्रीटच्या रोडचा आम्ही प्रस्तावना ठेवणार आहे। आपण आपल्या प्रभागातनं आपले 4 लोक उभे आहेत। कोण 4 जण आहेत? मी स्वतः नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, नितीन भाऊ झालटे, श्री सौ मीनाताई दिनेश आयरे, तो लताताई सकाराम गोडके या आमच्या 2 भगिनी आणि 2 आम्ही 200 पुरुष आहोत। नागरिकांची अनेक तीव्र भावना आहेत। नागरिकांना वाटतं की अजून रस्ते तयार व्हायला पाहिजे, महिलांसाठी शौचालय किंवा स्वच्छतागृह पाहिजे आणि साफसफाई वगैरे रेग्युलर झाली पाहिजे। या संदर्भात आपण कशा पद्धतीने आपण हे करणार आहात? आणि आपली जी मोक्ष नदी आहे त्या नदीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला प्रदूषण दिसून येतं, या संदर्भात काय नियोजन आपण केलेलं पुढे? मोक्ष नदीमध्ये जे प्रदूषण आहे ते कदाचित आमच्या प्रभागाच्या खालच्या बाजूने म्हणजे समोरच्या बाजूने पश्चिमच्या बाजूने जास्त प्रमाणात आहे, पण तरी आम्ही त्याच्यावर दक्षता घेऊन ज्या भुयारी गटाची अंडरग्राऊंड योजना आहे ती शहराच्या शेवटच्या नदीच्या पात्रात जिथे त्याचा आउटलेट येईल त्याच्यानंतर कदाचित हा विषय संपून जाईल। अच्छा, आपला प्रभाग खूप मोठा आहे, इथून तिथपर्यंत आहे, अनेक नागरिकांच्या अनेक इच्छा आहेत, अनेक मूलभूत सुविधा त्यांना मिळायला पाहिजे। त्या संदर्भात आपण काय संकल्प केलेला, काय मूलभूत सुविधा ज्या असतील त्या आम्ही पुरेपूर 100% आत्मविश्वास सांगतो का आम्ही 4 उमेदवार हे 100% त्यांच्या गरजा पूर्ण करू आणि येणाऱ्या पुढच्या पंचवर्षीमध्ये आम्हाला फिरण्याची गरज पडणार नाही, फक्त आम्हाला स्वतःहून लोक मतदान करतील एवढं आम्ही चांगलं काम करू। खूप छान, अशा पद्धतीने काम करू की येणार याच्यामध्ये परत मतं मारलं जेव्हा लोक स्वतःहून आम्हाला म्हणतील असं त्यांनी व्यक्त केलं। आपल्यासोबत नितीन झालटे आहेत आपल्याबरोबर, आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काय म्हणाल आपण? सगळ्यात अगोदर तर मी भुसे साहेबांचं आणि शिवसेनेचं मी आभार व्यक्त करतो। भुसे साहेबांनी जे आम्हाला चौघांना आणि मालेगाव शहरामधील ज्या काही उमेदवारांना शिवसेनेची उमेदवारी दिली त्याबद्दल संपूर्ण नगरसेवक म्हणून हे ज्यांच्या त्यांच्या प्रभागामधून नगरपालिकेत जाणारच आहेत। जनतेच्या ज्या काही सुखसुविधा असतील, आरोग्य संदर्भात असतील, स्वच्छतेबाबतीत असतील, या संपूर्ण 1 गोष्टी आम्ही मनामध्ये ठेवून या नागरिकांना 100% तो त्यांचा न्याय, त्यांचा हक्क आम्ही 100% हा मिळवून देणार, त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू अशी ग्वाही देतो। अनेक नागरिकांचं असं आज नागरिक म्हणतात की एकदा निवडणुकीच्या अगोदर अनेक वचन देतात, अनेक शब्द देतात आणि त्यानंतर 5 वर्ष कोणी नगरसेवक इकडे फिरकत नाही, अशी त्यांच्या लोकांच्या भावना आहेत। काय म्हणाल आपण याबाबतीत? नक्कीच काही नगरसेवकांनी त्या हिशोबाने वागलेले आहेत। आम्ही शिवसैनिक म्हणून 80% समाजकार्य आणि 20% राजकारण ह्या उद्देश घेऊन आम्ही जनतेच्या दरबारी जाणार आहे आणि जनता आम्हाला नक्कीच धनुष्यबाणाला आशीर्वाद देणार आहे एवढी ग्वाही देतो। आपण काय आवाहन कराल नागरिकांना आपल्या वतीने? मालेगाव शहराचे भाग्यवती विधाते माननीय दादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे 4 उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड मतांनी सर्व मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान करून आमचे हात बळकट करावे व साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटीचे प्रकल्प शहरात सुरू आहे ते पूर्णत्वास नेणे ही आमची जबाबदारी असेल। महानगरपालिकेत जाऊन व जनतेला मूलभूत सुविधा पुरवत चालू, याही पुरवत राहू।
एवढं बोलतो. आपण बघितलं की यांनी सांगितलं की नागरिकांच्या मनातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही मूलभूत सुविधा त्यांना पाहिजेत, त्या सगळ्या नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्णत्वाकडे आम्ही नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू अशा पद्धतीनं बोलले. नागरिकांची जी तक्रार आहे की 5 वर्षानंतर कोणी निवडून आल्यानंतर बघत नाही, तर या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं होणार नाही असं यांनी म्हटलेलं आहे आणि त्या सगळ्या मूलभूत सुविधा आम्ही नक्कीच पूर्ण करू असं आश्वासन यांनी यावेळी दिलेलं आहे. पण येणाऱ्या आता 5 वर्षानंतर निवडून झाल्यानंतर कशा पद्धतीने नागरिकांच्या समस्या दूर होतात, खऱ्याच अर्थाने हे नागरिकांच्या ज्या काही स्वप्न आहे त्या पूर्णत्वाकडे नेतात किंवा कसं, हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरेल. तत्पूर्वी आपल्याबरोबर अजून सोनल साहेब बोलतात. काय म्हणतात? हा जो विषय आहे का 5 वर्ष नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विसरून जातात, हे आम्ही तो खोडून टाकू. हा शब्दच खोडून टाकू का निवडणूक नगरसेवक येत नाही, हे हा शब्द डोक्यातून लोकांनी काढून टाकायला पाहिजे. यापुढे आम्ही चारीच्या चारी प्रत्येकजण असं समजणार नाही प्रभाग कुठला आहे. जर आंबेडकर नगर असेल तोही माझा वार्ड आहे आणि सावता नगर असेल तोही माझा वार्ड आहे. हे सर्वांना गवई देतो आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कामं दिसतील. येणाऱ्या काळात अतिशय ठामपणे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की हा शब्द आम्ही खोडून टाकू. असे नागरिकांना कुठल्याही प्रकारची तक्रार करायचा चान्स आम्ही देणार नाही, संधी आम्ही देणार नाही. इव्हन दो आम्ही नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याकडे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण लक्ष देऊ अशा पद्धतीचं आश्वासन यांनी दिलेलं आहे. खरंच कशा पद्धतीने ते आश्वासन पूर्ण करतात हे बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं राहिलं. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हर्ष गोसावी सहित मी स्वतः हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.